इंडियाचा जादव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पटोले साहेब आगे बढ़ो. आला रे आला, आरपीआयचा वाघ आला. आला रे आला, आरपीआयचा वाघ आला. आले 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 साहेब रामदास आठवले. आले 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 साहेब रामदास आठवले. आले 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 साहेब रामदास आठवले. आले 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 साहेब रामदास आठवले. हो हो भीम विचारांची मनात आग जनता म्हणून त्यांच्या मग. भीम विचारांची मनात आग जनता म्हणून त्यांच्या माग. चळवळीची ही धगधगती आग आरपीआयचा तो ढाण्या वाघ. अशी फोडून डरकाळी दुनिया केली निळी निळी. अशी फोडून डरकाळी दुनिया केली निळी निळी. साऱ्या देशात विदेशात निळ वादळ उठवले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, माननीय नामदार, देशाचे मंत्री, दलितांचे मसिया, गोरगरिबांचा दाता, माननीय माझे बॉस, माझे आदर्श रामदासजी आठवले साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देखील देणार आहेत. साहेबांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. साहेबांना राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल हॅड्रिक, असा कुठलाही नेता नाही त्याला हॅड्रिक मारलेले असे आमचे रामदासजी आठवले साहेब, दलितांचे नेते, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. इंडियाचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आठवले साहेब आगे बढ़ो. या ठिकाणी आठवले साहेब या महोत्सवाला शुभेच्छा देतील. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, विनोद जाधव मला म्हणाले की मी आहे त्याचा बॉस. विनोद जाधव म्हणाले की मी आहे त्याचा बॉस, पण विनोद जाधव आहे माझा खास. मुलुंडमध्ये आहे विनोदचा आवाज. मुलुंडमध्ये आहे विनोदचा वास आणि बाबासाहेबांना विरोध करणाऱ्यांचा करून टाकू आम्ही नाश. आणि त्यासाठीच विनोद आहे माझा खास. हे पोरांनो, तर आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी महोत्सव होतो आणि या मैदानामध्ये आमच्या भगिनी, सगळी लहान मुलं, युवक आपले सगळे आणि सगळेच आपले नागरिक या भागात उपस्थित असतात. प्रत्येक वर्षाला मी या ठिकाणी येतो. माझी येण्याची तारीख इथं असते 9 वाजता साहेब. 9 वाजते. यावेळेस 12. हा, प्रत्येक वेळेला माझी येण्याची तारीख असते 9, पण आज मुद्दाम्याला तारीख दिलेली आहे 12 नंतर. कारण निवडणुकीमध्ये पक्षाचे राहत नाही त्यांचे वाजवणारा मी 12. पक्ष कोणासाठी थांबत नाही. आता मी ठरवलंय की पक्ष चालवायचा असेल तर इमानदार लोकांचा चालवायचा. पक्षासोबत लोकांनी राहिलं पाहिजे, नाही तर आठवले माझा आमचा नेता आहे आणि त्या नेत्याचं तुम्ही ऐकत नाही. बसू दे. या मुलुंडमध्ये आपली जी ताकद आहे ती ताकद ठीक आहे. आम्ही भाजपसोबत होतो,
भाजप सोबत आपण होतो, त्यामुळं मला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या या काळामध्ये तिसऱ्यांदा राज्यसभेवर घेतलेला आहे. आणि कदाचित रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये 3 वेळेला लोकसभेमध्ये 3 वेळेला राज्यसभेमध्ये अशी जबाबदारी कदाचित माझ्यावर झालेली आहे. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मला आहे. ज्यांनी मतं दिली त्यांचा अधिकार आहे, ज्यांनी मतं दिली नाही ते माझ्यासोबत राहिलेले आहेत. त्या सर्वांच्या मुळेच मला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचता आलं. बाबासाहेबांची चळवळ चालवायची असेल तर सॅक्रिफाईस केला पाहिजे. गरिबांना न्याय द्यायचा असेल तर संघर्ष करणं अत्यंत आवश्यक आहे. पण तो संघर्ष आपापसात नव्हे, संघर्ष करायचा आहे. आम्ही संघर्ष केला. त्यानंतरच्या काळामध्ये झुगी झोपडीत राहणाऱ्या माणसांसाठी मोठा संघर्ष केला आम्ही. अनेक मोर्चे काढले आम्ही त्या काळामध्ये. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालंच पाहिजे यासाठी सातत्यानं सगळ्या महाराष्ट्रातून मी फिरलो. महाराष्ट्रभर मी फिरलो, पण राजकारणात मी नाही हरलो. गावागावामध्ये पॅंथरच्या छावण्या स्थापन केल्या. मुंबईसारख्या शहरामध्ये सगळ्या शहरामध्ये पॅंथर स्थापन केली. आणि आता जर मुलुंडच्या बंधू भगिनी तुम्हाला सांगतो की आपला पक्ष हा फार वर गेलेला आहे. देशाच्या प्रत्येक 28 राज्यामध्ये पक्ष जाऊन पोचलेला आहे. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद नसता तर ते मला शक्य झालं नसतं. आपण माझ्या पाठीशी उभे राहिलात, कारण जय भीम होता माझ्या गाठीशी, जय भीम होता माझ्या गाठीशी, मग तुम्ही का राहणार नाही माझ्या पाठीशी? आणि आपण सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिलात, म्हणूनच मला ते शक्य झालं. मला एकट्याला ते जमलं नसतं. राजकारणामध्ये जमवायचं असेल तर माणसं सोबत लागतात, आणि अशी माणसं भरपूर आहेत आपल्यासोबत. पण मी तुम्हाला सांगतो की आपला पक्ष देशामध्ये 2 राज्यामध्ये रेकग्नाइज आहेत. नागालँडमध्ये 2 आपले आमदार आहेत. मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे. अजून 2 राज्यामध्ये जर आपला पक्ष रेकग्नाइज झाला तर आपल्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. गन्ना किसान हे सिंबॉल आपल्याला मिळालेला आहे. रिपब्लिकन पार्टी का सिंबल है गन्ना किसान. रिपब्लिकन पार्टी का सिंबल है गन्ना किसान. अरे सिंबल का लेना नहीं था उतना आसान, लेकिन आरपीआई को ये सिंबल मिला है, गन्ना किसान. आणि म्हणून आज इथे जास्त भाषण मी करणार नाही. मी गाणं ऐकणार आहे. वेळ पण झालेली आहे आणि आमच्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. महिलांना आरक्षण देण्यासाठी आमच्या एनडीए सरकारने, मोदी सरकारने एक स्वतंत्र अधिवेशन ठेवलेलं आहे 16, 17, 18 एप्रिलला. आणि महिलांसाठी 273 लोकसभेच्या जागा देण्यात येणार आहेत. पार्लमेंटच्या 543 जागा आहेत, त्यापैकी आता 273 जागा त्यात वाढणार आहेत आणि पार्लमेंटच्या 816 जागा होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या महिलांना सुद्धा आरक्षण राहणार आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष हा देशामध्ये एक मजबूत पक्ष उभा करायचा आहे. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आपण आलेल्या जयंतीच्या निमित्ताने, जयंतीचा, बाबासाहेबांच्या जयंतीचा मोठा उत्साह सगळ्या देशामध्ये आहे. महाराष्ट्रात आहे, मुंबई शहरामध्ये आहे. आणि आज इथे विनोद जाधव गेल्या अनेक वर्षांपासून, किती वर्ष झाली? 16 वर्ष. हां, म्हणजे गेल्या 16 वर्षापासून. हे 16 वर्ष तर हे 16 वर्ष आहे. पण तुला माहित नाही 16 वर्ष धोक्याच असतं. म्हणून विचार करून निवडणुकीला उभं राहायला पाहिजे होतं. त्यामुळं म्हणजे 16वं वर्ष असतं धोक्याचं, 16वं वर्ष असतं धोक्याचं. पण मला राजकारण नाही करायचं खोक्याचं. तर ठीक आहे, तर तुला मतं मिळायला पाहिजे होती, पण आता एवढे सगळे महिला इथं आलेले आहेत, सगळ्यांनी मतं द्यायला पाहिजे, ही जागा निवडून आणायला पाहिजे होती.
पण ती आली नाही. पण ठीक आहे, निवडणूक संपलेली आहे. आता आपल्याला पक्ष बांधणी करायची आहे. सगळे वार्ड आपल्या शाखा मजबूत करायचे आहेत आणि लोकांच्या प्रश्नांसाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. त्यासाठी मी आपल्यासोबत आहे. बोलून माझ्या पाठीची फार ताकदीने उभा राहिले. आपले राघू मकवाना, मधुकर धेंडे हे आज आपल्यामध्ये नाही, पण राघू मकवाना हा एक जबरदस्त असा क्रांतिकारक माणूस होता. माझ्या पाठीस उभा राहिला. काही झालं तरी चालेल, पण मी आठवले साहेबांचा माणूस आहे म्हणून ते सातत्यानं या मुलुंडमध्ये चमकत राहिले. त्यामुळं हा पक्ष सगळ्या लोकांचा घेऊन आपल्याला पुढं चालवायचा आहे. तर मी विनोदला या निमित्ताने, मला वाटतं त्याचा वाढदिवस पण आहे, कधी 9लाच होता ना, त्याचा वाढदिवस होता 9 तारखेला. तर त्याला वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. आणि हे गाणं चांगलं गाणं जे आहे ते ऐकवा. चला चला ठीक आहे. मी आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी मिळून आनंदामध्ये 14 एप्रिल साजरा करा, हे मी आपल्या सगळ्यांना निवेदन करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. दादा, गुलामी तोडणारा उद्धार करता तो नेक आहे. विश्वाचा ज्ञान प्रतीक तो प्रज्ञा सूर्य आहे. त्याच्यामुळं भारताला जगात बहुमान आहे. अरे जाऊन सांग छाती ठोकून, या जगाचा बाप भीमराव आंबेडकर आहे. भीमराव आंबेडकर आहे म्हणून ज्यानं साऱ्यांचं केलंय बरं, ज्याच्यामुळं तुझी मान बरं, ज्यानं साऱ्यांचं केलंय बरं. निळा हातात झेंडा धरा, निळा हातात झेंडा धरा. या जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. अर्धा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. एका जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. अर्धा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. नव्हतं मिळत एका वेळेच बियाण, दिलं या दान माझ्या बाबासाहेबान. हो नव्हतं मिळत एका वेळेच बियाण, दिलं या दान माझ्या बाबासाहेबान. त्याच्यामुळं मिळाला अधिकार, या भीमाचा लई उपकार. ज्याच्यामुळं मिळाले अधिकार, या भीमाचा लई उपकार. निळा हातात झेंडा धरा, निळा हातात झेंडा धरा. जा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. अर्धा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. एका जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर.
जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरार हाय साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय हे माझ्या बापाचा दरार हाय दुश्मन जळण जळण खाक होऊन जाय इकडं तिकडं बघू नको बाप भीमराव हाय दुश्मन जळण जळण खाक होऊन जाय इकडं तिकडं बघू नको बाप भीमराव हाय हे साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरार हाय साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या बापाचा दरार हाय साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरार हाय साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या बापाचा दरार हाय या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सभासद मोहीम चालू आहे. ती सभासद मोहीम आज 1,00,000 रुपयाचं 1,10,000 रुपयाचं सभासद शुल्क आठवले साहेबांच्या हाती सोपवतोय असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा अध्यक्ष अजितभाऊ रणदिवे हे आमचे मुंबईचे अध्यक्ष आमचे कासारे साहेब यांच्या हाती सुपूर्द करत आहे. या ठिकाणी आमचे नंदाजी देखील आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आले 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 साहेब रामदास आठवले आले 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 साहेब रामदास आठवले आले 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 साहेब रामदास आठवले आले 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 साहेब रामदास आठवले माझ्या भीमाच्या कार्याने समाजाला नटवले शोधून एक एक गद्दाराला घरीच पाठवले साऱ्या देशात विदेशात निळवादळ उठवले आले 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 साहेब रामदास आठवले आले 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 साहेब रामदास आठवले आले 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 साहेब रामदास आठवले आले 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 साहेब